शुभ सकाळ. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा, आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि इथं झाली आहे माझी सकाळची देवपूजा. तर चला बाकीची व्हिडिओ बघत राहा. चला तर आता मी आले इकडच्या मळ्यात. घरचं सगळं आवरलं. आता आजी आणि आम्ही सर्व इकडे आलो आहे. मिस्टरांना काढायची वांज आणि काही भाजी काढायची आजीला. तर इथं आलो आहे गुलाबामध्ये आणि आता मिस्टर लागले वांज काढायला. पहिले कसं हाताने वांज काढायचे, पण त्यांनी काय केलं, पाईप होता हे म्हणजे पाईपाचे ते असे वांज काढण्यासाठी मोठे मोठे आपले खुरपे कसे तसे लंबे लंबे हत्यार बनवून घेतले आणि त्यांनी सहज वांज निघते. त्याला असं चंद्रासारखं थोडंसं गोल आहे खाली आणि बुडाला ते त्याच्या वांजामध्ये अटकवलं का बरोबर पिळायचं आणि बरोबर मग वांज निघते. तर अशा प्रकारे उभ्यानेच व्यवस्थित वांज काढता येते आणि वाकायला पण लागत नाही. त्याच्यामध्ये वांज अटकून बरोबर हातामध्ये घेता येते. आणि तर 2 हत्यारे बनवले. तर गणपत भाऊ पण राहतात ना, मग त्यांना पण लागत असतात. तर मला तर नाही जमत एवढं वांज काढायचं, कारण मी दुसरे कामं करत राहते. वांज सहसा ते दोघं जणच काढते, माझ्यापर्यंत येत पण नाही. माझे पिंचिंग जे आपलं गवत काढायचं, दुसरे भरपूर किरकोळ कामं आहे, काही भाजीपाला काढू लागायचं आजीला, असे कामं माझे राहत्या. तर बघा मिस्टरांचं चालू आहे आता इथं वांज काढायचं काम. आणि वांज जितकी काढू तितकी येतच राहते. छोटे लहान झाडं होते तेव्हापासून वांजाने काय गुलाबाला सोडेल नसतं आणि जोपर्यंत गुलाबी तोपर्यंत वांज राहत असते. त्याच्यामुळं काही हरकत नाही. आता तिथं आपल्याला काढायला लागणारच आहे, बघू शकता. सहज वांज निघून येऊ राहिली आणि ती वांज एकदम बुडात राहते, त्याच्यामुळे ती बरोबर त्याच्यामध्ये अटकली पाहिजे. दाखव. असे गेली का पिळायची तुटून येते लगेच. हां का, या आपण तवा बनेल पॉली असं ते आहे का? हां भारी ना हत्यार. चल मी जाते, आजीला भाजी काढू लागते पटापटा. तर आता आम्ही काढतोय मेथीची भाजी, काही कोथिंबीर. राऊंडअप नसतं उडालं ना, लय भारी भाजी होती. थोडंसं त्याच्यावर औषध उडालेलं आहे. कोथिंबीर काढू का मग मी? मोठी मोठी जी आहे ती ही काढायची का? तर ना ज्या टायमाला तणनाशक मारलं आणि थोडीशी हवेने ते उडालं होतं, त्याच्यामुळे माझी सासूबाई बोलली का ही भाजी नाही घ्यायची आपल्याला, काही नको आपल्याला ही भाजी, कारण त्याच्यावर थोडं का तणनाशक उडेल. पण जिथं नाही उडेल ती चांगल्या भाजी आम्ही काढून घेतली. काही कोथिंबीर होती, काही कोथिंबीर काढली. त्याला पाण्यात पण टाकायला लागलं, सुकली ती. कोथिंबीर भारी हिरवी हिरवी. तर भाजी वगैरे काढून आलो आणि मग संध्याकाळी लागली मी स्वयंपाकाला. आणि मी करत होते पनीरची भाजी, कारण पनीर आणलं होतं, जावबाईने दिलं होतं माझ्या मावस जावबाईने. तर म्हटलं चला घरचं पनीर आहे तर मग मस्तपैकी भाजी करू. आणि सगळ्या पनीरच्या वाड्या मी मस्त आधी तळून घेतल्या, कापून घेतल्या, तळून घेतल्या. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट, टमाट्याची पेस्ट, पनीर टिक्का मसाला, आपली लाल मिरची सर्व टाकलं आणि साधी सिंपल भाजी केली. पण इतक्यात झाली भाजी पण, आणि खायला पण एकदम चवदार लागली. तर बघा अशा मस्तपैकी टबुऱ्या वड्या तळून घेतलेल्या आहे पनीरच्या. आणि त्याच्यानंतर मी जी कांद्याची पेस्ट आहे ती पण एकीकडं गॅसवर कमी याच्यावर परतून घेते, लाल होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकून आणि मग पनीरची भाजी करायची आहे. तर चला आजचा व्हिडिओ छोटाच राहणार आहे, कारण की जेवढा व्हिडिओ काढला मी तेवढा तुमच्यापर्यंत शेअर केला आहे. उद्याचा व्हिडिओ लवकरच येईल तुम्हाला. आणि अजून तुम्हाला कार्यक्रमाचे पण व्हिडिओ सेंड करायचे मला, तर ते एडिटिंग करेल नव्हते, त्यामुळं मग काही राहिले होते ते पण मी तुम्हाला टाकणार आहे. तर बघत राहा व्हिडिओ. आणि व्हिडिओ सर्वजण बघता पण लाईक वगैरे काय करत नाही, तर चला लाईक करत जा.